ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंचगंगा कारखान्यासमोरील एसटीचा पिकअप शेड गायब, खोकी धारकांचा अतिक्रमणाचा विळखा, वाहतूक कोंडी वाढली। हातकणंगले इचलकरंजी रोडवरील पंचगंगा साखर कारखान्यासमोर रस्ता रुंदीकरण आणि सारण गटारीसाठी खुला अतिक्रमण मुक्त रस्ता पुन्हा अतिक्रमणाने व्यापला आहे। त्यामुळे वाहतुकीची पुन्हा प्रचंड कोंडी होत आहे। विशेष म्हणजे कारखान्याच्या भिंतीलगत असलेले एसटी पिकअप शेडही अतिक्रमणधारकांनी गायब केला आहे। त्यामुळे एसटी थांबणार कुठे असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रवाशांना भर पावसात एसटीची वाट पाहण्याची वेळ आली आहे। या गंभीर प्रकाराकडेही एसटी व्यवस्थापनाने साफ दुर्लक्ष केल्याने तिकीट काढून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। हातकणंगलेपासून इचलकरंजी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे। त्यातच पावसाळ्यातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने वारंवार रस्ता खराब होत होता। त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलं होतं। याचा विचार करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारण गटारी बांधून रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेतलं होतं। सध्या 90% काम पूर्ण झालं आहे। पंचगंगा कारखान्याजवळ रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे काही दिवस काम थांबलं होतं। अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती। नोटीस हातात पडल्यानंतर खोकीधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली। गटारीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली होती। मात्र महिन्याभरापासून एक एक करत पुन्हा सर्वच खोकीधारकांनी गटारीवर स्लॅब टाकून पुन्हा खोकी थाटली आहेत। हे करत असताना काही नवीन खोकीधारकांनी एसटीचे पिकअप शेड काढून टाकून त्या ठिकाणी नव्याने खोकी थाटली आहेत। त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कुचंबना होत आहे। पिकअप शेडची ओळख पुसल्याने एसटी थांबणार कोठे असा प्रश्न तयार झाला आहे। पळापळा एसटी आली अशी त्रेधा तिरपीट एसटीने प्रवास करणाऱ्यांची होत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पावसात थांबायचं कुठं असा प्रश्न या प्रवाशांच्या समोर आहे। भर पावसात एसटीची वाट पाहण्याची वेळ प्रवाशांच्यावर आली आहे। दरम्यान अतिक्रमण मुक्त झालेला रस्ता पुन्हा अतिक्रमणाने व्यापला आहे। दिवसाढवळ्या राजरोसपणे अतिक्रमणे सुरू आहेत। याला जबाबदार कोण? हातकणंगलेचा सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे का असा संतापजनक सवाल लोक उपस्थित करत आहेत। महानकर निफ्टसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।